याच्यासाठी काय टेक्नॉलॉजी SOP ज्याला म्हणतात की 1 2 3 4 असं क्रमवार कोणत्या गोष्टी करायच्या, त्याचे जे काही तंत्रज्ञान आहे ते विद्यापीठाच्या मदतीने आम्ही आमच्या जिल्ह्याचे प्रमुख सेनापती जे आहेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक, त्यांच्या हातात पोहोचवलेलं आहे. ते विद्यापीठाच्या सहित आहे की ज्याच्यावर विद्यापीठाने खात्री केलेली आहे की हे टेक्नॉलॉजी जर आपण क्रमवार रीतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवलं इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत, तर निश्चितपणे त्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. तर तुमची सगळ्यांची तयारी आहे ना? आवाज येत नाही? धन्यवाद. अजून एक दुसरा याच्यामध्ये शेतकरी वर्ग बोलवलेला आहे, ज्याला आपण कृषी मित्र किंवा नैसर्गिक शेती प्रेरक असं समजतो. त्यांचं काय काम आहे? तुमच्या शेतावर कदाचित तुम्ही आतापर्यंत केलेली नसेल, पण तुम्हाला कदाचित तुमच्यामध्ये एक शक्ती आहे की लोकांना प्रभावित करण्याची. कदाचित ती शक्ती आमच्या नैसर्गिक शेती सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्याकडे पण असेल, पण कदाचित काही शेतकरी असतात की बाबा मी सांगून कंटाळलं, काय माझं कोणी ऐकत नाही, माझं मी करतोय, मला त्यात समाधान आहे. पण असे काही शेतकरी असतात की ते बोलून, म्हणजे आपल्या मराठीत एक म्हण आहे की न बोलणाऱ्याचं धान्य पण विकत नाही आणि बोलणाऱ्याची माती पण विकली जाते. कारण ती एक कला आहे, परमेश्वराने दिलेली ती एक कला आहे. आम्ही असे कृषी मित्र सुद्धा याच्यामध्ये बोलवलेले आहेत की जे आताच नैसर्गिक शेती करत नसतील, परंतु ह्या शेतीशाळेमध्ये ते स्वतः पण सहभागी होतील आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्या ठिकाणी घेऊन येतील, जेणेकरून आपण म्हणतो की पाहिलं त्याच्यावरच मी विश्वास करणार. आपल्या मराठीत एक म्हण आहे, बाप दाखवून नाही तर श्राद्ध कर. तर त्यामुळं 6 वेळा त्याला बोलवणार आपल्या पिकाच्या पूर्ण अवस्थेमध्ये, की सुरुवातीपासून अगदी बीज प्रक्रियेपासून पिकाची काढणी होईपर्यंत वेगवेगळ्या पिकाच्या अवस्थेनुसार हे शेतकरी तुमच्या शेतावर येतील आणि ते पाहतील की उत्पादनात काय फरक पडतोय, पिकाची वाढ कशी होते, अडचण कोणती येते आणि ती अडचण कशा पद्धतीने सोडवता येऊ शकते. आणि मला खात्री आमच्या विदर्भात हा मोठ्या विचारात पडतो की अरे मला तर त्यांच्या दाखवण्यासाठी मी तपश्चर्येला बसतो की मला सगळ्या गावात सगळ्यांच्या पेक्षा जे कुणाकडे नसेल ते माझ्याकडे आलं पाहिजे. आणि आता तर फार मोठा भागा प्रसंग निर्माण झाला आहे, कारण जे माझ्याकडे येणार आहे त्याच्या दुप्पट कुणाला जाणार आहे? शेजारच्या शेतकऱ्याला जाणार. हा बऱ्याच वेळ विचार करायला तासभर विचार करतो. शेवटी कंटाळतात, आता मी निघून जाईल, तुझ्यासाठी मला एवढा वेळ थांबता येणार नाही. मग शेवटी म्हणतो थांबा शिवजी तुम्ही थांबा, मला आता सुचलंय. शिवजी प्रसन्न होतात, म्हणतात बाळा काय सुचलंय तुला? हा म्हणतो देवा एकच काम आहे. शिवजी विचारतात सांग लवकर, माझी वेळ तेव्हा माझा एक डोळा घालून टाक. म्हणजे काय होईल? काय होईल? शेजारच्याचे 2 जाते, शेजारचे दोन्ही डोळे जाते. असे आपण आहोत का? आहेत का? नाही ना. कारण आमचा विदर्भातला शेतकरी चांगला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला जे हे ज्ञान मिळणार आहे हे ज्ञान तुम्ही जेव्हा वाटायला लागताल त्यावेळेस खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाचा फायदा होणार आहे आणि ते जे सात्विक समाधान आहे ते सात्विक समाधान तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे. तो श्लोक असं सांगतो, नहि ज्ञानेन पवित्रम सदृश्यम हे दृश्यते. ह्या जगतामध्ये ज्ञानापेक्षा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. ते म्हणतात की हे अर्जुना, ह्या जगतामध्ये ज्ञानापेक्षा पवित्र असं दुसरं कोणतीही गोष्ट नाही. नाही ज्ञानेन पवित्रम इह दृश्यते. त्यामुळं तुम्हाला किती सबसिडी मिळाली, ट्रॅक्टरला मिळाली, नांगराला मिळाली, बियाण्याला मिळाली, कीटकनाशकाला मिळाली, याच्यापेक्षा तुम्हाला ज्ञान काय मिळालं आणि ते ज्ञान तुम्ही कसं वितरित केलं. कारण ही एकच गोष्ट अशी आहे, ती जर तुम्ही वितरित केली तर तिच्यात घट कमी होणार नाही. तुमच्याकडे 10 पोती झाली, ते 10 पोती वाटायला लागलं तर शिल्लक तुमच्याकडे काही राहणार नाही. पण तुम्ही जेव्हा ज्ञान वितरित करायला सुरुवात करता तर तुमचं ज्ञान वाढत जाईल.
इतर कोणत्याही गोष्टीमध्ये तुमची वृद्धी होणार नाही, पण ज्ञानामध्ये वृद्धी होणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला या पहिल्या भागामध्ये ही विनंती आहे की हे ज्ञान तुम्हाला येणाऱ्या या वर्षभरामध्ये इतर शेतकऱ्यांना वितरित करायचं. कारण राज्याने हे संकल्प घेतला आहे की या माध्यमातून 1,00,000 हेक्टरवर राज्यामध्ये ह्या वर्षामध्ये 1,00,000 हेक्टरवर शेतकऱ्यांच्या पर्यंत ह्या मार्गाचा अवलंब करणारे सेनापती तयार करायचे, तसे शेतकरी तयार करायचे. तर तुमची तयारी आहे की नाही? आवाज येत नाही हो. आपण दुपारी पण जेवण करणार आहे, सकाळी नाश्ता झाला असेल, जोरात सगळ्यांचा प्रतिसाद पाहिजे, तर बोलणाऱ्याला जरा काहीतरी हिंमत येईल. तर तुमच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये होकार असला. आपण इथून जाताना हा संकल्प करून जायचा आहे की मी तर नैसर्गिक शेती करणारच आहे, करतच आहे, पण हिचा प्रचार आणि प्रसार माझ्या शेतकरी बांधवांच्या करता सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हणून मगाशी मी जसं सुरुवातीला सांगितलं की खऱ्या अर्थाने ही जी कार्यशाळा आहे तिचं फलित त्याच्यामध्ये होणार. घोरपडे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने एवढी मेहनत घेतली, तुम्हाला सगळ्यांना या संपूर्ण 4-5 जिल्ह्यातून एकत्रित केलेलं आहे. कृपा करून इथं कोणताही विवाह सोहळा नाही, कोणता कौतुक सोहळा नाही, किंवा या ठिकाणी कुणाचं काय अजून वेगळं काही करायचं नाही. केवळ आणि केवळ हा ज्ञान यज्ञ आहे. हा ज्ञानाचा यज्ञ तुम्हाला सुकृत करायचा आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने कार्य सोहळा तुम्ही तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरामध्ये त्या क्रांतीची ज्योत पेटवायची. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा पहिला भाग आपण जो आहे तो ध्यानपूर्वक ऐका आणि तो दृष्टिकोन ठेवा की याच्यातल्या काहीतरी बाबी मी माझ्या गावात बसतोय की जेणेकरून माझ्या या भूमतेचं, माझ्या आजूबाजूच्या बांधवांचं खऱ्या अर्थाने हित होईल. हा या निमित्तानं मी आपल्याला ही पहिली विनंती या ठिकाणी करत आहे. आता मी दुसऱ्या गोष्टीकडे वळतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये आज आपण सांगितलं आमच्या घोरपडे साहेबांनी आणि मगाशी सुद्धा त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काही आपण आता जे काही मॉड्यूल्स दिलेले आहेत, म्हणजे आपल्याकडे कापूस घ्यायचा असेल, आपल्याला सोयाबीन घ्यायचं असेल, आपल्याला फळबागा करायच्या असेल, आपल्याला तुरीचं पीक घ्यायचं असेल, तर त्या पिकाकरता नैसर्गिक शेतीचं कोणत्या प्रकारे तंत्र अंमलात आणलं पाहिजे, पेरणीपासून ते काढणीपर्यंत हे आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे हा जो काही तंत्राचा भाग आहे, हा तंत्र हे आज आपल्याला शिकायचं आहे. आणि ते शिकलेलं तंत्र तुमच्याकडे बऱ्याच जणांच्याकडे ते तंत्र सुद्धा आहे, मात्र त्याचं अंमलबजावणीची जी पद्धत आहे याबद्दल तुम्ही या ठिकाणी विचार करून ते तिकडं अंमलबजावणी करणार. तर त्यामुळं या नैसर्गिक शेती तंत्राचा जो भाग आहे त्या अनुषंगाने मी आता या पहिल्या आपल्या उद्घाटन कार्यक्रमात मी तंत्रावर बोलण्यासाठी जास्त बोलणार नाही, पण मी तुम्हाला तंत्र न बोलता मी मंत्र बोलणार. कारण तंत्राचे प्रत्येक पिकावाईज वेगवेगळे मॉडेल्स तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सांगणार आहे. पण त्याचा एक मंत्र आहे. आपल्याला माहिती आहे की आपली महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की अगदी ज्ञानोबा रायापासून तुकोबा रायापर्यंत त्यांनी अशक्यप्राय वाटणारा जो परमेश्वर आहे, जो विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, तो एका मंत्राने, रामकृष्ण हरी या मंत्रानं त्यांनी त्यांच्या आवाक्यात आणला. आवाक्यात काय आणला? पण आपण पाहू शकतो पंढरपूरला जर गेलो तर की तो पांडुरंग त्याच्या कमरेवर हात ठेवून त्याच्या भक्तांची वाट पाहतो. त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी एका विटेवर 28 युग तो उभा आहे. आणि ही जी किमया आहे, जी किमया त्या मंत्रामध्ये, तसाच मंत्र प्रत्येक गोष्टीला एक वेगळा वेगळा मंत्र असतो. आपल्याला कल्पना असेल एकच मंत्र सगळीकडे लागू पडत नाही. मग माझ्या नैसर्गिक शेतीला पण कोणता मंत्र आहे? कारण तंत्र तर आपल्याला शिकायचं आहे, पण मंत्र कोणता लागू पडणार आहे
मार्गदर्शनामध्ये तुमच्या पुढे ठेवणार आहे. तर हा मंत्र समजून घ्यायची तुमची तयारी आहे की नाही? धन्यवाद. ते समजून घेण्यासाठी खरोखर एक बेसिक पात्रता असायला लागते. जसं आपण म्हणतो की कोणत्याही गुरुकडे गेलं, कोणत्याही शिक्षकाकडे गेलं की तो पहिल्यांदा बोलतो त्याची फी किती, हे करण्यासाठी तो विद्यार्थ्याची परीक्षा घेतो. आमच्या या विद्यापीठामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असतं पुढची पदवीचं शिक्षण घेण्यासाठी, तर तो 12वी सायन्स झाला पाहिजे, त्याला एवढे टक्के मार्क पडले पाहिजे, अशा प्रकारची एक परीक्षा असते. एका हातामध्ये लाडू आहे, एका हातामध्ये 500 10 नोटा 5,000 रुपये. काय घेणार? लाडू घेण्याची इच्छा आहे. लाडू लाडू घेणार. किती जणांना वाटतं लाडूच घेतला पाहिजे? किती जणांना वाटतं 5,000 रुपये घेतले पाहिजे? बरेच जरा समिश्र आहे, पण माझं एक मत सांगतोच आहे. माझं मत आहे की 5,000 रुपये घेतले पाहिजे. त्याचं कारण सांगतो. 5,000 रुपयामध्ये असे लाडूचा ढीग मिळेल आपल्याला, पण त्या 5 लाडूमध्ये तो मिळणार नाही. 5,000 रुपये जर तुम्ही घेतले तर तुम्हाला लाडूचा ढीग मिळेल की नाही? आज लाडू घेतले, 5 लाडू इथे खात्याला संपून जाईल. 5,000 रुपये तुमच्याकडे आले तर तुम्हाला 5,000 रुपयामध्ये कितीतरी लाडू घेता येतील. ते लाडू घेऊन दुसरं पण काय करता येईल.